या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बनं उडवून नेण्याची धमकी देण्यात आलेली आहे। दाऊदनं ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवलाय। मुंबईतलं ताज हॉटेल बॉम्बनं उडवून नेण्याची पोलिसांना अशी धमकी आलेली आहे। मध्यरात्री पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडालेली आहे। रात्री 12:15च्या दरम्यान पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीनं फोन केल्याचं कळतंय। अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती? निश्चितच लागवी आपण पाहतोय की दाऊदने ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याची एक माहिती देणारा फोन कॉल जो आहे तो काल रात्री मध्यरात्री म्हणता येईल 12:13 नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला आलेला आहे। एका व्यक्तीनं हा फोन केलेला आहे आणि अशी माहिती देखील दिलेली आहे ज्यामध्ये मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवलेला आहे आणि तसंच बॉम्बने उडवून देण्याची देखील धमकी दिलेली आहे। स्वतः दाऊदने हा ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची देखील माहिती नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीनं दिलेला आहे। माहिती मिळताच आपण पाहतोय की ही संपूर्ण माहिती जी आहे ती तातडीनं मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला पाठवण्यात आलेली आहे। तसंच आपण पाहतोय की गुन्हे शाखा असेल, बॉम्ब शोधक व नाशक पथक असेल, कुलाबा पोलीस असतील आणि ताज हॉटेलमध्ये तातडीनं त्या ठिकाणी शोध मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली पाहायला मिळाली। खरं तर हॉटेलची संपूर्ण मुख्य लॉबी असेल किंवा विविध हॉल असतील, रेस्टॉरंट्स असतील, पार्किंग लॉबी असेल किंवा मग स्विमिंग पूल असेल, इतर बाहेरील परिसर आणि इतर संवेदनशील ठिकाणी संपूर्ण कसून तपासणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। या दरम्यान आपण जर पाहिलं तर कोणतीही संशयास्पद वस्तू जी आहे ती किंवा त्या ठिकाणी स्फोटक आढळून आलेला नाहीये आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये ही बॉम्बची धमकी फोन कॉल ज्या पद्धतीत देण्यात आलेला आहे तो संपूर्ण फोन असल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे। खरं तर आपण पाहतोय की तांत्रिक तपास संपूर्ण धमकीचा फोन नवी मुंबईतील तुर्भे परिसरातून आलेला हा निष्पन्न झाला आहे। संपूर्ण पोलिसांच्या तपासामध्ये ही माहिती समोर आलेली आहे। स्वतः आपण पाहतोय की मोबाईल क्रमांकाचा आधारे संपूर्ण कॉल करण्याची जी ओळख आहे या व्यक्तीची पटवून घेतलेली आहे आणि तसंच शोध देखील आता या व्यक्तीचा पोलिसांकडून केला जात आहे। सध्या आपण पाहतोय की आरोपीचा शोध घेण्यासाठी तुर्भे पोलिसांची मदत देखील मुंबई पोलीस घेत असल्याची माहिती आहे। लागवी अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।